सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाटेगाव परिसरात एका शेतकऱ्याच्या गोठ्यातील चाऱ्याच्या ढिगारात 5.5 फुटी अत्यंत विषारी नाग आढळल्याने खळबळ उडाली आहे। मात्र शेतकऱ्याची सतर्कता आणि वन विभाग व सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळलाय। नाटेगाव येथील शेतकरी नानासाहेब महिपत मोरे यांना चाऱ्यामध्ये नाग लपल्याचा संशय आला। त्यांनी घाबरून न जाता तात्काळ वन्यजीव संरक्षण टोल फ्री क्रमांक 1926 वर संपर्क साधला। माहिती मिळताच वन अधिकारी राहुल घुगे व वनरक्षक विशाल बलसाणे यांच्या सूचनेनुसार सर्पमित्र दीपक सोनवणे, अतुल कोतवाल आणि सोनू बाविस्कर यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे। सर्पमित्रांनी अत्यंत कौशल्याने 5.5 फुटी नागाला सुरक्षितपणे जेरबंद केलाय। वन कार्यालयात नोंदणी केल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आलाय। या कारवाई दरम्यान महिपत मोरे, रावसाहेब मोरे व डॉक्टर भरत मोरे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते। शेतकरी मोरे यांचे प्रसंगवधान आणि सर्पमित्रांच्या वेगाचे सर्वत्र कौतुक होत आहे। नमस्कार, मी नानासाहेब मोरे। आज 5 तारीख वार बुधवार, आज रोजी आम्हाला 4 वाजेच्या सुमारास आमच्या चाऱ्याजवळ, जनावरांच्या चाऱ्याजवळ एक मोठा सर्प दिसून आला आणि तो सर्प लपलेला होता त्या चाऱ्यामध्ये, भुसामध्ये। आणि आम्ही आपल्या 1926 ला फॉरेस्ट विभागाला कॉल केल्याच्या नंतर आम्हाला त्यांनी तुरंत रिप्लाय दिला आणि त्यांनी त्यांची रेस्क्यू टीम जे आहे ते अतुल कोतवाल सर आणि दीपक सोनवणे सर आणि सोनू बाविस्कर हे सर्पमित्रांना पाठवले आणि त्यांनी त्या सापाचे रेस्क्यू केले। आणि त्या सर्पमित्रांनी आम्हाला सांगितले की हा दुर्मिळ जातीचा कोब्रा नाग आहे आणि त्यांनी तो आमच्याकडनं रेस्क्यू करून ते वन विभागाकडे येवल्याला सुपूर्द करण्यासाठी घेऊन गेलेले आहे। आणि आम्ही सर्वांचे, जे सर्पमित्रांचे आणि फॉरेस्ट खात्याचे आभारी आहोत। धन्यवाद। जागर जनस्थानसाठी सचिन बखारे, येवला।